नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मित्रांनो, एका शहरात दोन मित्र असतात. एकाचं नाव राम असतं आणि दुसऱ्याचं नाव श्याम असतं. दोन्ही मित्र नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असतात. दोघेही ठरवतात की आपण रेडीमेड कपड्याचं दुकान टाकूया. श्याम विचार करतो की रेडीमेड कपड्याचं दुकान टाकलं तर रिस्क पण खूप आहे. दुकानात अचानक आग वगैरे लागली आणि सर्व दुकान जळून खाक होईल. आपण काही दिवस विचार करू आणि मग नंतर निर्णय घेऊ. दुसरीकडे राम पण रेडीमेड कपड्याच्या दुकानाबद्दलच विचार करत असतो. राम सर्व गोष्टीचे नियोजन करतो, फायदा तोटा याबद्दल विचार करतो आणि पुढील 10 दिवसात रेडीमेड कपड्याचं दुकान सुरू करतो. एका महिन्यानंतर दोघे मित्र एकमेकांना भेटतात. तेव्हा श्याम म्हणतो, राम, मी पण रेडीमेड कपड्याचं दुकान टाकण्याचा विचार करतो आहे, परंतु अजून थोडा विचार करायला हवं असं मला वाटतं. राम म्हणतो, श्याम, तुला जे योग्य वाटतं ते तू कर. एका वर्षानंतर दोघेही मित्र एकमेकांना भेटतात. तेव्हा रामचं रेडीमेड कपड्याचं दुकान पूर्ण शहरात फेमस झालेलं असतं. तो लखपती झालेला असतो. दुसरीकडे श्याम अजून पण रेडीमेड कपड्याच्या दुकानाबद्दलच विचार करत असतो. श्याम रामला विचारतो, तुला एवढं मोठं यश कसं काय मिळालं? तेव्हा राम म्हणतो की मी फक्त विचार करत बसलो नाही. मी चांगले वाईट दोन्ही विचार करतो आणि लगेच ॲक्शन घेत असतो. आपण दोघांनी सोबत ठरवलं होतं की रेडीमेड कपड्याचं दुकान सुरू करूया. तू अजून पण विचारच करतोय आणि मी दुकान टाकले आणि लाखो रुपये कमवले सुद्धा. मित्रांनो, आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला तुमची मानसिकता रामसारखी बनवायची आहे की श्यामसारखी बनवायची आहे? रामसारखी, बरोबर ना? तर मित्रांनो, जगात 2 प्रकारचे लोक असतात. फक्त विचार करणारे आणि विचार करून लगेच कामाला सुरुवात करणारे. जे लोक फक्त विचार करत बसतात ते त्यांच्या जीवनात कधीच समोर जाऊ शकत नाहीत किंवा पुढे जाऊ शकत नाहीत. विचार करणे चुकीचे नाही, परंतु कृती न करता दिवसेंदिवस फक्त एकाच गोष्टीचा विचार करत बसायचं, हे मात्र चुकीचं आहे. तेव्हा तुम्हाला जर नवीन बिझनेस उभा करायचा असेल, चांगल्या वेळेची वाट पाहत वर्ष महिने वाया घालवू नका. विचार करा, नियोजन करा आणि लगेच कामाला सुरुवात करा. मित्रांनो, संत कबीरदास यांचे काही दोहे सांगितले होते. त्यातील एक दोहा खूप खास आहे. तो म्हणजे, काल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगी, बहुरी करेगी अब. तेव्हा मित्रांनो, ॲक्शन माइंडसेट विकसित करण्यासाठी तुम्हाला काही टिप्स देते. त्याचा नक्की विचार करा. तेव्हा तुम्ही दररोज स्वतःला जास्तीत जास्त वेळ व्यस्त ठेवण्याची सवय लावा. ॲक्शन माइंडसेट विकसित करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त स्वतःला वेळ द्या. जेव्हा तुम्ही व्यस्त राहता, काही ना काही काम करत राहता, तेव्हा तुमचे अवचेतन मन ते सवयीत बदलत असतं. व्यस्त असणं म्हणजे तुम्ही काहीतरी कृती करत बसणं, काम करत बसणं. मित्रांनो, पहिली लोकं कधीच रिकामी बसत नव्हती. ती दिवसभर काही ना काही काम करत असायची. तुम्हाला आजी आजोबा असतील तर तुम्हाला माहिती असेलच की आजी आजोबा आजसुद्धा रिकामे बसत नाहीत. दिवसभर काही ना काही काम करतच राहतात. तेव्हा जुने लोक ॲक्शन माइंडसेटवाले व्यक्ती आहेत, हे मात्र आपण जाणलं पाहिजे आणि आपणही त्यांच्यासारखं बनलं पाहिजे. तेव्हा नेहमी व्यस्त राहा, काही ना काही कृती करत राहा. नक्की तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.